मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत निघणाऱ्या या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय। या मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि त्याचबरोबर वैभवी देशमुख हे सहभागी होणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे ठेवण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये न्यायासाठी आज जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात हा मोर्चा काढला जाईल। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण असो, या प्रकरणावर आज मुंबईतल्या मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात सहभागी होण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे सर्व विरोधी पक्ष आहेत सर्व पक्षीय आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगाने सकाळी 10 वाजेच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 10 वाजेच्या सुमारास लोक जमा होतील आणि 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास हा जो मोर्चा आहे आझाद मैदानकडे जाणार आहे। जवळपास 300 ते 500 मीटर अंतरावर आझाद मैदान आहे आणि तिकडे हा मोर्चा जेव्हा जाईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि या गर्दीवर कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये, लोकांना त्रास होऊ नये यासाठी हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। यामध्ये संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे। तर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। त्यांनी सुद्धा काल रात्री आवाहन केलेलं आहे की सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश बालेराव, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।